मीरा भाईंदरचं बघतोय आपण, क्लीन स्वीप भाजपला तिकडे मिळाला आहे. प्रताप सरनाईकांना मोठा धक्का आहे. काही ठिकाणी जरी असं झालं असलं तरी शेवटी महायुतीत आम्ही एकच आहोत, पुन्हा एकत्रच येणार आहोत. ठीक आहे, आपण मुंबईबद्दल बोलतोय. मी काँग्रेसची कमेंट घेईन की मुंबईमध्ये काँग्रेसने जी भूमिका घेतली की मनसेसोबत आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही एकटे लढू. काँग्रेसला त्याचा फायदा झालाय की तोटा झालाय? नाही, आम्ही कुठल्याही भावनिक मुद्द्यावर आम्हाला लढायचं नव्हतं. आमची एक चौकट ठरलेली आहे. संविधान मानतो आम्ही. कुठलाही प्रादेशिक वाद, भाषावाद किंवा धर्मजातीचं राजकारण आम्ही करणार नाही. मुंबईकरांच्या नागरी प्रश्नावर प्रशासक राज असताना झालेला गोंधळ, त्याच्या अगोदर असलेली सत्ता, नागरिकांचे प्रश्न, बेस्ट प्रवाशांचे प्रश्न, मोकळ्या जागा विकासकांना देण्याचे प्रश्न असतील किंवा मुंबईमध्ये जीव मुठीत घेऊन लोक जगतायत, महिला 11,000पेक्षा जास्त महिला मुंबईमध्ये गायब आहेत, हे सगळे प्रश्न घेऊन, झोपडपट्टीधारकांचे प्रश्न घेऊन, आमच्या वर्षाताई गायकवाड असतील, अस्लम शेख असतील, अमीन पटेल साहेब असतील, भाई जगताप असतील, ही सगळी मंडळी आम्ही नागरिकांच्या प्रश्नावर आम्ही लक्ष केंद्रित केलं. 15 जागा आत्ता दिसत आहेत, 20पर्यंत आम्ही नक्की जाऊ, दोन्ही आघाड्यांना बाजूला ठेवून. खरं म्हणजे आमच्यासाठी ही मोठी ताकद आहे मुंबईमध्ये. एक महत्त्वाची अपडेट आली आहे. जसा मुख्यमंत्र्यांनी अमित साटम यांना फोन केलेला होता, तसाच एक फोन मुख्यमंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना केलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी ताकद रवींद्र चव्हाण यांनी लावलेली होती.